दरम्यान पहलगाम हल्ल्याला आज 1 महिना पूर्ण झालाय। पुण्यातील कौस्तुभ गणबोटे यांचा या हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला। काश्मीर पाहण्यासाठी गेलेल्या कौस्तुभ यांच्या मृत्यूमुळे आजही त्यांचे कुटुंबीय सावरलेलं नाहीये। मुलगा कुणाल यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। कौस्तुभ गणबोटे यांचे चिरंजीव कुणाल गणबोटे सध्या माझ्या सोबत आहे। खरं तर कुणालवर एक मोठी जबाबदारी सध्या आलेली आहे। कुणाल, वडील गेल्यानंतर मोठी पोकळी निर्माण झाली असेल, मोठी जबाबदारी आली आहे, काय भावना आहे? तो काश्मीर जो एरिया आहे तो सेन्सिटिव्ह आहे आणि सेन्सिटिव्ह असल्यामुळे तिकडे आम्हाला असं वाटतं की सिक्युरिटी असली पाहिजे होती, कारण की 45 मिनिटं ऑलमोस्ट लागतात घोड्यावरनं त्या जागेवर पोहोचायला। तर त्या ठिकाणी सिक्युरिटी नव्हती काहीच प्रकारची, किंवा वॉचमॅनही नव्हते। पण त्यामुळे हा दहशतवाद्यांनी 26 लोकांना मारणं सोपं झालं त्यांना। तर आम्हाला असं वाटतं की तिकडे सिक्युरिटी असली पाहिजे होती आणि हा सगळ्यांनाच आम्हाला एकदम मोठा शॉक होता, कारण की आम्ही कोणीच असा विचार केला नव्हता की हे असं काही घडेल म्हणून। आणि त्या नराधमांनी ज्या प्रकारे या 26 लोकांना मारलं, तर त्यांनी कोणालाच असं सोडलं नाही की हाताला किंवा पायाला गोळी मारून जखमी केलं। त्यांनी पॉइंट ब्लँक रेंजवरती प्रत्येकाला डोक्यात गोळी घातली की जेणेकरून तो ऑन द स्पॉट मेला पाहिजे असं। बाबा गेल्यानंतर या महिनाभरात तुझं आयुष्य किती बदललं? कारण आम्हाला माहिती की तू एका कंपनीमध्ये त्या ठिकाणी काम करत होता। मी 3-3.5 वर्ष ह्या व्यवसायात नव्हतो। मी बाबाच पूर्णपणे बघत होते आणि माझी मिसेस बघत होती। तर ते दोघं मॅनेज करत होते। त्यामुळं हे जे कृत्य घडलं किंवा हे जे घटना घडली त्यानंतर माझं आयुष्य एका दिवसात पूर्ण ड्रास्टिकली चेंज झालं। कारण की आधी जे काही असेल, म्हणजे घरातल्या जबाबदाऱ्या असतील किंवा जे काही घरातलं वातावरण असेल, ते आमचं सगळ्यांचं बाबांच्याच अराउंड असायचं, म्हणजे रिव्हॉल्व्ह व्हायचं। म्हणजे आता दुकानाची, या पूर्ण व्यवसायाची जबाबदारी तुमच्यावर आली आहे, अर्थात तुम्ही नोकरी देखील सोडली। हो, आता नोकरी सोडण्यामागचं हे होतं की मला भाऊ किंवा दुसरी बहीण नाहीये, भावंड नाहीये, तर मी एकटाच सिंगल चाइल्ड आहे। आता त्यामध्ये असं आहे की बाबांनी त्यांचं 25 वर्ष जे या व्यवसायाला दिलेत आणि आज पुण्यामध्ये बऱ्यापैकी नाव जे त्यांनी बनवलंय, तर त्या नावाला रिस्पेक्ट करायचं आणि त्या नावाला जपायची जबाबदारी आता माझ्यावरती आहे। तर त्यासाठी मी माझा जॉब रेजिग्नेशन दिलं आणि आता 2 आठवडे झाले मी शॉपमध्ये कंटिन्यू येतोय। आपल्या देशाने ज्या पद्धतीने पाकिस्तानला उत्तर दिलं, ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं, त्याच्याबद्दल काय भावना आहे तुझे? खरंच त्या पद्धतीने उत्तर दिलं गेलं? मोदींनी ज्या प्रकारे त्या ऑपरेशन सिंदूरला नाव दिलं आणि तो जो हल्ला त्यांनी दहशतवाद संपवण्यासाठी केला, तोच आमची मागणी होती की त्यांचे अड्डे जे ते संपवावेत आणि त्यांनी ते योग्य केलं। हे यातनं आम्हाला असं वाटतं की हे आमचे 26 लोक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।